आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू द थर्मल मेथड ऑफ ॲनालिसिस. त्याच्यामध्ये बघणार आहोत डेफिनेशन, व्हॉट इज द थर्मल ॲनालिसिस, इन्स्ट्रुमेंटेशन अँड ओरिजिन ऑफ द TGA DTA सिग्नल. TGA DTA बेसिक अँड ॲप्लिकेशन बघणार आहोत. त्याच्यानंतर फेज डायग्राम अँड थर्मल ॲनालिसिस हे आपण बघणार आहोत. थर्मल मेथड ऑफ ॲनालिसिस. Nomenclature of thermal analysis. Now the definition of field the thermal analysis. The thermal analysis is the group of technique that study the property of material as the change with the temperature. म्हणजेच मुलांना जेव्हा आपण एखाद्या मटेरियलला टेम्परेचर देतो आणि टेम्परेचर दिल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काय काय चेंज होतात ते आपण बघणार आहोत थर्मल ॲनालिसिस. नाव दी थर्मल ॲनालिसिस इज द ग्रुप ऑफ टेक्निक that the study of property of material as the change with the temperature. Now the thermal analysis in the practice, thermal analysis give the property like enthalpy, thermal capacity, mass change and the coefficient of the heat expansion. म्हणजे त्या मटेरियलमध्ये थर्मल ॲनालिसिस कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी, एन्थॅल्पी असेल, थर्मल कॅपॅसिटी, मास चेंजेस असेल किंवा कोएफिशियंट ऑफ हीट एक्सपान्शन. नाउ द सॉलिड स्टेट केमिस्ट्री यूज द थर्मल ॲनालिसिस फॉर द स्टडिंग द रिॲक्शन इन द सॉलिड स्टेट, thermal degradation reaction, phase transition and phase diagrams. Now the thermal analysis, thermal gravimetry analysis, TGA means mass. म्हणजे TGA मध्ये म्हणजे जेव्हा आपण टेम्परेचर देतो एखाद्या सबस्टन्सला, त्याच्यानंतर त्या टेम्परेचर दिल्यानंतर त्याच्या वेटमध्ये काय काय बदल होतात, म्हणजे त्याच्या मासमध्ये काय डिफरन्स येतो ते आपण कशात बघणार, थर्मोग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिस. त्याच्यानंतर आहे डिफरेन्शियल थर्मल ॲनालिसिस म्हणजे DTA, शॉर्ट फॉर्म आहे DTA. टेम्परेचर डिफरन्स म्हणजे जर ओरिजिन जो टेम्परेचर असेल, जो सबस्टन्स असेल तो असेल रेफरन्स आणि एक जो असेल तो सॅम्पल असेल, सॅम्पल सबस्टन्स असेल. मग सॅम्पल सबस्टन्समध्ये अनेक कंटॅमिनंट असतील, जो रेफरन्स असेल तो काय असेल, प्युअर असेल. मग त्यामधल्या दोघांचा टेम्परेचर डिफरन्स इन दी कॅल्क्युलेट करतात ते काय असतं, थर्मल ॲनालिसिस, डिफरेन्शियल थर्मल ॲनालिसिस. त्याच्यानंतर आहे डिफरेन्शियल स्कॅनिंग कलोरीमेट्री. इट इज अ हीट डिफरन्स ऑफ द टू सबस्टन्सेस. त्याच्यानंतर आहे मास चेंज ॲज अ फंक्शन ऑफ प्रेशर, PTTGA. हा आपल्या याच्यामध्ये चॅप्टरमध्ये दिलेला नाही आहे, फक्त आपल्या चॅप्टरमध्ये काय आहे, TGA, DTA आणि DSC. त्याच्यानंतर डायलॅटोमेट्री. इट इज अ व्हॉल्यूम. नाव द इन्व्हॉल्व द गॅस ॲनालिसिस, गॅसियस डिकम्पोजिशन प्रोडक्ट. त्याच्यानंतर बघणार इन्स्ट्रुमेंटेशन अँड ओरिजिन ऑफ द TGA अँड DTA सिग्नल. ए आहे TGA. It is the instrument of TGA. Now the sum of the instrument is packed in the instrument in the covered modern TGA DTA. आता फक्त आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. फर्नेस कंपोनंट हे असं असतं, त्याच्यामध्ये हीट रजिस्टर असतं, बॅलन्स आर्म असतात, फर्नेस थर्मोलन असतं, हीटिंग रजिस्टर असतं, सॅम्पल क्रुसिबल, सॅम्पल होल्डर अँड DTA थर्मो इलेमेंट. हीट ट्रान्सफर फ्रॉम द क्रुसिबल टू रिकॉर्डिंग द मायक्रो बॅलन्स अँड थर्मो इलेमेंट. याच्यामध्ये असते सॅम्पल कॅप, थर्मोकपल, बॅलन्स आर्म आणि सॅम्पल होल्डर. त्याच्यानंतर आपण बेसिक बघणार आहोत TGA म्हणजे थर्मल ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिस. नाव द बेसिक ऑफ TGA. मेजर द चेंज इन वेट इन रिलेशन टू चेंज द टेम्परेचर. The measure the weight loss curve given the information on change in sample composition, thermal stability, kinetic parameter for the chemical reaction in the sample. A derivative weight loss curve can be used to tell the point at which the weight loss is most apparent. म्हणजेच
TGAमध्ये सॅम्पलला आपण हीट दिल्यानंतर जे वेट लॉस होतं त्याचं, जसं जसं त्याच्या वेटमध्ये काय येतील, चेंजेस येतील. मग ते चेंजेस काय असतील, त्याचं सॅम्पल कंपोजिशनमध्ये डिफरन्स आला असेल, किंवा थर्मल स्टॅबिलिटीमध्ये, किंवा कायनेटिक पॅरामध्ये. हे असतं TGA बेसिक. हे आपण बघणार आहोत. म्हणजे याचा जो TGAचं रिलेशन कशाशी असतं, वेटवरती. म्हणजे टेम्परेचर दिल्यानंतर त्याच्या वेटमध्ये काय काय चेंजेस येतात ते असतं TGAमध्ये काय केलं असतं, स्टडी केलेलं असतं. नाव द TGA फेनॉमेना कॉजिंग द मास चेंजेस इट इज. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहे, आपण थर्मल ग्रॅव्हिमेट्री ओनली सॅम्पलच्या कशावरती असणार आहे, फक्त वेटवरती लक्ष देणार आहेत. म्हणजे टेम्परेचर दिल्यानंतर त्याच्या वेटमध्ये काय काय डिफरन्स होतो ते थर्मल ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिसमध्ये होतं. त्याच्यामध्ये फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमध्ये, म्हणजे ते मास नेमकं कशाचं चेंज झालं आहे, फिजिकल प्रॉपर्टी की केमिकल प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये असेल गॅस ॲब्सॉर्प्शन, फिजिकलमध्ये गॅस डिसॉर्प्शन, फेज ट्रान्झिशन, वेपरायझेशन किंवा सबलिमेशन झालं असेल. सबलिमेशन झालं तरी काय होऊ शकतं, वेट लॉस. वेपरायझेशन झालं तरी वेट लॉस होऊ शकतो. none other of the weight is depend upon the one molecule of the substance. म्हणजे सबस्टन्सचा एक मोलिक्यूल जरी कमी झाला तरी त्याचा काय होतो, तरीही त्याचा वेट लॉस TGAमध्ये दाखवला जातो. बघा, म्हणजे TGAमध्ये आपल्याला डिफरन्स कसा दिसतोय की सबस्टन्समधला एक मोलिक्यूल किंवा कंपाऊंडचा एक मोलिक्यूल लॉस झाला किंवा त्याच्यावर इफेक्ट झाला तरी TGAमध्ये आपल्याला वेट लॉसचा डिफरन्स दिसतो. त्याच्यानंतर असेल डिकम्पोजिशन, ब्रेकडाऊन द रिॲक्शन, गॅस रिॲक्शन आणि केमिएसॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन मीन्स द केमिकल इन्सिडेंट ऑफ द फिजिकल फोर्सेस. त्याच्यानंतर आहे TGA ॲप्लिकेशन, कॅरेक्टरायझेशन ऑफ thermal stability, material purity, determination of humidity, examination of corrosion studies किंवा गॅसिफिकेशन प्रोसेस, कायनेटिक प्रोसेस. आता ॲप्लिकेशन TGA बघा, TGA आपलं ॲप्लिकेशन काय, तर थर्मल स्टॅबिलिटी. आपण एखाद्या सॅम्पलची थर्मल स्टॅबिलिटी काय करू शकतो, त्यांनी चेक करू शकतो. म्हणजे तो किती टेम्परेचरला तो स्टेबल असतो. जर एखादा सस्टन असेल, त्याला जर आपण हीटिंग दिली आणि तो त्याचं वेट लॉसच होतोय, पण काहीतरी टेम्परेचर असेल ना, त्या टेम्परेचरला त्याचं वेट काय असेल, स्थिर असेल, म्हणजे कॉन्स्टंट असेल. म्हणजेच आपण एखाद्या सॅम्पलची थर्मल स्टॅबिलिटी कशावरून स्टडी करू शकतो, थर्मल ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिस. इट इज द वन अँड मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन इन दी TGA. सेकंड इज द मटेरियल प्युरिटी. बघा, अनेक मटेरियल किंवा सबस्टन्समध्ये काय असतं, कंटॅमिनंट असतं. मग ते आता कंटॅमिनंट आपल्याला एखादा सॅम्पल प्युअर फॉर्ममध्ये पाहिजे असेल, मग तो आपल्याला कशापासून भेटू शकतो, TGA पासून. म्हणजे TGA काय करतं की आपल्याला मटेरियलची प्युरिटी, म्हणजे जसं जसं टेम्परेचर देणार तसे त्या कंटॅमिनंट, जिथे टेम्परेचरची कंटॅमिनंटची जेवढी हे असेल तेवढं काय होणार आहे, ते कंटॅमिनेट लॉस होणार आहे. आणि लॉस झाल्यानंतर आपल्याला प्युअर सॅम्पल काय भेटणार. इट इज अ सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन इन दी TGA. इट इज अ मटेरियल प्युरिटी. थर्ड इज अ डिटर्मिनेशन ऑफ ह्युमिडिटी. आपण एखाद्या सॅम्पलची ह्युमिडिटी किती आहे हे चेक करण्यासाठी सुद्धा TGAचा उपयोग करू शकतो. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन इन दिस TGA. एक्झामिनेशन, करोजन स्टडीजमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन आपण काय करू शकतो, चेक करू शकतो. किंवा गॅसिफिकेशन प्रोसेस किंवा कायनेटिक प्रोसेसमध्येही आपण काय करू शकतो, उपयोग करू शकतो. फॅक्टर अफेक्टिंग द TG कर्व. माझ्या कोणता फॅक्टर अफेक्ट करू शकतो, हीटिंग रेट असेल, सॅम्पल साईज असेल, थर्ड आहे पार्टिकल साईज ऑफ सॅम्पल, पॅकिंग, क्रुसिबल शेप, गॅस फ्लो रेट.
बघा हिटिंग व कसं, जर हिटिंग रेट जास्त असेल तर काय होईल की सॅम्पल लवकर डिकम्पोजिशन होऊन जाईल. म्हणजे ॲक्च्युअल जर टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला न डिकम्पोजिशन, मग त्याचं जे परफेक्ट स्टेबल टेम्परेचर असेल ते आपण काय होणार नाही, भेटणार नाही. म्हणजेच हिटिंग रेटसुद्धा काय करू शकतो, अफेक्ट करू शकतो TGAवरती. सेकंड आहे सॅम्पल साईज. जर सॅम्पल साईज युनिफॉर्म असेल तर काय होईल, हिटिंग जी काही हिटिंग असेल ते काय होईल, व्यवस्थित त्याला जाईल आणि त्याची स्टेबल टेम्परेचरही कळेल आणि हे कळेल. पण पार्टिकल्स म्हणजे सॅम्पलची साईज जर जास्त असेल, म्हणजे सॅम्पल साईज म्हणजे ती सॅम्पलची साईज जर 2 सेंटीमीटर इतकी असेल किंवा 3 सेंटीमीटर इतकी असेल, पण सॅम्पल साईज जर जास्त अति 4 सेंटीमीटरपासून आपण त्यामध्ये क टाकला, त्याच्यात काय होणार आहे की सॅम्पलचं डिकम्पोजिशन लवकर होणार आहे. जरी आणि तेहीपेक्षा जर सॅम्पल कंटेंट म्हणजे सॅम्पल होल्डरमध्ये जर आपण सॅम्पल कमी प्रमाणात टाकला तरी काय होईल, तो लवकर डिकम्पोजिशन होईल. म्हणजे अफेक्ट करतं ते सॅम्पलच्या साईजवरती. जेवढं असेल तेवढंच आपल्याला काय काय टाकणं गरजेचं आहे, म्हणजे सॅम्पल साईज. त्याच्यानंतर पार्टिकल साईज ऑफ सॅम्पल. आता पार्टिकल साईज ऑफ सॅम्पल, जर सॅम्पलची साईज युनिफॉर्म पार्टिकल असेल काय होईल, हिटिंग रेटही चांगला भेटेल आणि स्टेबल टेम्परेचर प्युरिटी ही. पण पार्टिकल साईज जर युनिफॉर्म नसेल तर काय होईल, त्याच्या वेट लॉसवरती किंवा त्याच्या थर्मल प्रोग्रेसमध्ये काय होईल, अफेक्ट होईल. त्याच्यानंतर आहे पॅकिंग क्रुसिबल शेप. क्रुसिबल शेप एक आहे शॅलो शेप असतो, त्याच्यानंतर डीप शॅलो शेप असतो. जर डीप शॅलो शेपमध्ये जर एखाद्या मटेरियलला, आता समजा तो मटेरियल जर सॉलिड असेल आणि त्याला जर आपण डीप शॅलो पॅन यूज करत असेल ॲज अ सॅम्पल होल्डर म्हणून, त्याचं टेम्परेचर दिल्यानंतर त्याच्यावर काय होईल, जे ॲक्च्युअल वेट असेल ते येणारच, जे ॲक्च्युअल टेम्परेचर किंवा स्टेबल टेम्परेचर होईल असेल ते ॲक्च्युअल येणारच नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की कोणता क्रुसिबलचा शेप वापरायचा आहे तो आपल्याला काय करावं लागेल, आधी ठरवावं लागेल. मग जे सॉलिड असेल, जे आपण डीप याच्यामध्ये घेतलं, जे ॲक्च्युअल स्टेबल टेम्परेचर ते येणारच नाही. मग त्याला लागणारं कोणतं आहे, शॅलो पॅन क्रुसिबल. मग शॅलो पॅन क्रुसिबल जर यूज केलं तर काय होईल की त्याचं स्टेबल टेम्परेचर, प्युरिटी आणि कोणताही कंटॅमिनेट त्याच्यामध्ये काय होणार नाही, मिक्स होणार नाही. म्हणजेच क्रुसिबल शेपही महत्त्वाचा असतो, तोही काय करतो, जर क्रुसिबल शेप जर जो आपल्या सॅम्पलनुसार आपल्याला जो लागतोय तो नसेलच, काय होईल, त्याच्या अफेक्ट दी प्रोग्रेस ऑफ दी रिॲक्शन. नाव दी गॅस फ्लो रेटचा काय होतो, हेच होतं. जर आपल्याला नायट्रोजन गॅस लागत असेल आपल्याला, तो जो काही फ्लो रेट असेल त्याचा म्हणजे 20 ॲटमॉस्फिअर 30 ॲटमॉस्फिअर जो काही त्याचा रेट असेल, प्रेशर असेल, जर तो कमी लागत असेल आणि आपण फास्टली त्याला जर दिला तर काय होईल, नक्कीच अफेक्ट ऑन प्रोग्रेस ऑन दी रिॲक्शन्स. नाव दी डिफरन्शियल थर्मल ॲनालिसिस. त्याच्यानंतर डिफरन्शियल थर्मल ॲनालिसिस बघणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये आपण बेसिक काय बघणार आहोत, द मटेरियल अंडर स्टडी अँड इन द रेफरन्स आर मेड to the undergoes the identical thermal cycles. Any temperature difference between the sample and reference is recorded in this technique. Heat flow of the sample and reference remain same rather than the temperature. म्हणजे बघा TGM मध्ये बघितलं आपण, जसं टेम्परेचर दिल्यानंतर काय होणार आहे, त्याच्या वेटवरती काय होणार आहे, डिफरन्स दिसणार आहे. आता DTM मध्ये ना होती DTA, इट इज रेफरन्स सॅम्पल अँड
सॅम्पल, रेफरन्स अँड सॅम्पल. इट इज अ DTA मध्ये काय केलं जातं, डिफरन्शियल थर्मल ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे दिलेला सबस्टन्स म्हणजे प्युअर सबस्टन्स आणि एक सॅम्पल यांच्यामध्ये काय टेम्परेचर डिफरन्स आहे हे स्टडी कशात करतं, DTA मध्ये. म्हणजे ॲक्च्युअल त्याची स्टॅबिलिटी प्युरिटी आपल्याला DTA पासूनही मिळते. म्हणजे अंडर दोघांमधला डिफरन्स ही टेम्परेचर डिफरन्स कॅल्क्युलेट करता येतं इन दी हेल्प ऑफ द DTA. Differential temperature is plotted against the time, against the temperature, the thermogravimetry. It is the start heating, crystallization, exothermic, endothermic reaction. In this, it is a DTA. DTA, it is the most important technique in thermal method of analysis. Now then, it is the introduction of the thermal method of analysis. Thank you.